नमस्कार मंडळी, डे 2 मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आम्हाला आमची जी जागा आहे एअरबी केलेली, तिथून आम्हाला निघायचं आहे. ऑल सेट आहे, सगळ्या बॅगा वगैरे रेडी आहेत. बघू शकता सगळे रेडी आहेत. आणि हे पाठीमागचं घर दिसतंय, इथं आम्ही राहिलेलो. आणि आता आम्ही जातोय स्टेशनवर. तर आम्हाला काढायचं आहे 1 डे पास आणि त्याच्यानंतर आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आमचे राहिलेले प्लेसेस. आणि त्याच्यानंतर आम्हाला पकडायची आहे आमची फ्लेक्स बस. तर चला मग मंडळी, आता आपण आलेलो आहोत न्यू सेंट बर्गर स्ट्रासे या बस स्टॉपवर. इथून फक्त एक 5 मिनिटाचं अंतर म्हणू शकता आमच्या एअरबीएनबी पासून. आणि इथं आम्ही वेट करतोय. पाठीमागे चाललेलं आहे फोटोशूट अर्चनाचं ते. आणि आम्ही बनवतो व्हिडिओ. नमस्कार, आइए, आ जाइए, आ ही जाइए, क्यों ना रह के तू पण बोलला का? बोलला तर आज माही पार्क कॅफे असं नाव आहे. म्हणजे इथं आतमध्ये कॅफे आहे, लॉन्च आहे, रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही आलेलो आहोत स्पेशली हे पार्क बघा. तर मित्रांनो, डोळ्याचं पारणं फिटणारं हे दृश्य आपण ह्या लाकडी ओंडक्यावरती पाहू शकतो. ह्यावरती खूप सुंदर असं कोलोनचं फेमस कॅथड्रल चर्च, त्याबरोबर फेमस ब्रिज हे रेखाटलेलं आहे. एकदम सुंदर असं चित्र ओंडक्यावरती रेखाटलेलं आहे आणि ते पाहून खूप छान वाटतं. पैसा वसूल झाल्यासारखं वाटत होतं. दोन्ही साईडला वेगवेगळे दृश्य रंगवलेले आहेत. मंडळी, हे इथं खाली गेलेलं आहे. राईट नदी आहे ही. आणि लोक नॉर्मल तुम्ही बघू शकता असे फिरत आहेत. तर त्यांना खाली पाण्याजवळ जायचं होतं. त्यांना खरं तर पाणी आवडतं, म्हणजे नदी वगैरे म्हणा, समुद्र वगैरे म्हणा, बीच म्हणा आवडतात. तर ते म्हणाले की मी तिथं जाऊन थोडा वेळ थांबणार, तर मला आवडतं. मग आम्ही नाही खाली गेलो, आम्ही ते थांबलो आहे. आणि हे मी खूप झूम करून दाखवते त्यामुळे जवळ वाटतंय. म्हणजे तुम्ही बघा, हे एवढे लांब आहेत. आणि ही अशी नदी वगैरे आहे. तिथं आहे अर्चना, अमित दादा ते. आणि आता सूर्यप्रकाश तुम्हाला दिसतोय, कारण सकाळी थोडंसं क्लाउडी वाटत होतं, पण आता ऊन आलेलं आहे. वातावरण खूप सुंदर आहे आज. आणि हे आता येतील थोड्या वेळात. ग्रुप ॲक्टिव्हिटी करत आहेत. मित्रांनो, स्तूप म्हणजे काय असतं? नाही, राईन नदीच्या बाजूला कॅथेड्रल बघत आणि तिथे काय जे कॅसल आहे ते बघत आणि रोईंग बोट बघत
चिप्स खाणे आणि शेंगदाणे खाणे. 2 शेंगदाणे मित्रा फोटो नाही काढतो. बिस्किट, चिप्स, शेंगदाणे. पुढं काढूया मग इथं बसून आहे ना इथं बसून. यार आता फोटो नको यार, बास झालं लई झालं. हां. मंडळी इथं मी तुम्हाला दाखवते कसा रस्ता बनवलेला आहे. त्याच्यावर हॉटेल आहे. तर हे वर आहे हॉटेल आणि ह्याच्या खालून आहे हा रस्ता. समोर आहे ब्रिज आणि बघू शकता कसा व्ह्यू आहे. राहीन नदी आहे. लोक वॉक करतायत, काही लोक रनिंग करतायत, सायकलिंग करतायत आणि हा असा रस्ता. म्हणजे युरोपमध्ये तुम्ही कुठेही जा, आपल्या म्हणजे मला असं वाटायचं की फक्त आपण सकाळीच म्हणजे व्यायामला जाऊ शकतो, व्यायाम करू शकतो. पण हे इकडे जेव्हा आले युरोपमध्ये तेव्हा समजलं की फक्त सकाळच असं नाही, आपण कधीही जेव्हा तुम्हाला दिवसातून वेळ मिळेल, मग ते सकाळी असो, दुपारी असो, संध्याकाळी असो, अगदी मध्यरात्री असू दे, तुम्ही केव्हाही व्यायाम करू शकता. थँक्यू थँक्यू. आधी चहा पिऊन नंतर खाणार. एक ही कप चाहिए. उसमें 2 होती है. 2 होते क्या? थँक्यू सो मच. थँक्यू. कसं झालं म्हणजे तुमचं काय आहे रिव्ह्यू? कालच्यापेक्षा चांगलं आहे ना? हां. आणि हे मस्त चहाची पद्धत हा भारी आहे. म्हणजे 2 कप आहेत आणि चहा म्हणजे याच्यामध्ये 2 कपाची चहा मस्त. मंडळी लेट झालेलं आहे आम्हाला. बस पकडायला माहीत नाही 5 मिनिटात मिळेल की नाही. ब्रिजवरती 4:50ला आम्ही पोहोचणार आहोत. 55ला आमची फ्लिक्स बस आहे, म्हणजे 4:55ला. आणि त्या 5 मिनिटात आम्हाला ती फ्लिक्स बस पकडायची. आणि इकडं असं नसतं की ते येणार आहे बाबा थांब 5-10 मिनिटं थांब, लोक येतात, असं नाही. ते लगेच निघतात. माहीत नाही काय होईल, पण आय विश की आम्ही पोहोचू. मंडळी आता आम्ही इथं बसून बसमध्ये खूप हसतोय. पण काही वेळेपूर्वी, काही मिनिटांपूर्वी आम्ही अशा सिच्युएशनमध्येच वेळ होतो की पळत धावत आलेलो आहोत. प्रत्येक एक दिवस आमचा ना यादगार झालेला आहे जर्मनीमधला. आणि काही क्षणांमध्ये आमची बस चुकलेलीच होती, पण ईश्वर कृपेने ना थांबली बस आणि आम्ही वेळेत पोचलो. आणि तो जो ड्रायव्हर होता तो पण खूप चांगला होता आणि म्हणून बरं झालं. आणि आता आम्ही बसून ते हसतोय त्या गोष्टीवर. बरं असो, तुम्हाला दाखवलेलं ट्रॅफिक संध्याकाळचं. ट्रॅफिक जर्मनीमधलं. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहोत आमच्या बॅगा वगैरे घेऊन. नेदरलँडला पोहोचलेलो आहोत आम्ही आता. आणि आम्ही चाललेलो आहोत स्टेशनवर आहे. आणि घरी चाललो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा ठिकाण नवीन व्हिडिओसोबत. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर